बंद करा, बंद करा। धुळे जिल्हा टोल नाका बंदी, धुळे जिल्हा टोल नाका, ठेकेदारांचा फायदा नको, ठेकेदारांचा फायदा, ठेकेदारांचा फायदा, स्थानिकांना टोल मुक्ती, स्थानिकांना टोल मुक्ती। परत विभूते, उत्तर महाराष्ट्र ट्रक ओनर्स असोसिएशनचा सभासद आणि सदस्य। आज या ठिकाणी आम्ही सर्व ट्रक व्यावसायिक आणि वाहन व्यावसायिक जे धुळे शहरवासी आहे, धुळे जिल्हावासी आहे, ते एकत्र आलो आहे। आज धुळे जिल्ह्यामध्ये किंवा धुळे शहराच्या चारही बाजूंनी 4 टोल नाके आता कार्यान्वित आहे। 17 वर्षापूर्वी पहिले धुळे लळिंग टोल नाका सुरू झाला आणि आज 4 टोल नाके सुरू आहे। येत्या काही काळामध्ये 5वा साक्री रोडचा टोल नाका सुरू होणार आहे। आतापर्यंत सुरुवातीचा जो पहिला टोल नाका होता त्याच्यामध्ये धुळेवासियांना, धुळे शहरवासियांना, धुळे जिल्हावासियांना टोलमधून अंशतः आणि जवळचे लगतचे जे गाव आहे त्यांना पूर्णतः सूट मिळत होती। परंतु आता 15 मे 2026 पासून हा BOT तत्वावरती असलेला धुळे लळिंग टोल नाका हा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या मार्फत NHAI कडे हस्तांतरित झालेला आहे आणि NHAI कडे हस्तांतरित झाल्यानंतरून NHAI ने गेल्या 3 महिन्यामध्ये एक खाजगी टोल संकलन करणारा ठेकेदार नियुक्त केला होता। तो असतानाही आम्हाला जी सूट पूर्वी मिळत होती ती सूट आतापर्यंत मिळत आली। परंतु 15/8/2026 पासून आता नवीन राजस्थान येथील रिद्धी सिद्धी म्हणून जे टोल ठेकेदार ते नियुक्त झाले आहे, त्यांच्या मार्फत सहठेकेदार धुळे निवासी सारांश भावसार यांची नियुक्ती झाली आहे आणि अचानक 15/8/26 नंतर कुठलीही पूर्वकल्पना न देता धुळे वासियांसाठी जी टोल सूट होती ती आता अचानक बंद करण्यात आली आहे। गेल्या 4-5 दिवसामध्ये आम्ही ट्रक व्यवसायी संघटनेचे लोक टोल नाक्यावरती जाऊन विचारपूस करत आलो। त्या विचारपूस करत असताना त्यांनी आम्हाला सांगितलं की हा टोल नाका आता NHAI ऑप्शनवरती म्हणजे लिलाव तत्वावरती आम्हाला दिलेला आहे आणि लिलाव तत्व झाल्यानंतरून आता त्यांनी आम्हाला लोकल सूट देण्यासाठी कुठलाही करार केलेला नाही आहे। मग ज्या वेळेला आम्ही कराराचे पत्र मागितले त्या कराराच्या पत्रामध्ये एक कॉपी आम्हाला मिळाली। त्या कॉपीमध्ये त्यांनी काहीतरी बदल करून असं ठरवलं आहे की धुळ्यातील फक्त स्थानिक लोक जे आहे ज्यांच्याकडे महाराष्ट्र परमिट आहे त्यांना अंशतः सूट देण्यात येईल, जे नॅशनल परमिट धारक आहे त्यांना सूट बिलकुल दिल्या जाणार नाही। अशा प्रकारचा त्यांनी आता पवित्रा घेतला आहे। आमचा सर्वात मोठा सवाल हा आहे की धुळे जिल्ह्यामध्ये बेरोजगारी आणि अशिक्षितता असताना सर्वात जास्त वाहन व्यवसाय असून त्या वाहन व्यवसायावरती बरेच लोक निर्भर असताना 5ही बाजूंनी टोल ज्या वेळेला आम्ही द्यायचा आहे आणि त्यावेळेला त्या टोलमध्ये स्थानिक असल्याने, जिल्हावासी असल्याने आम्हाला आता सूट नाकारण्यात येणार आहे, तर ते आमच्यासाठी गैरवाजवी आहे, अन्यायपूर्वक आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी आज जमलेलो आहे। तर या ठिकाणी आम्हाला सर्वांची एकच मागणी आहे की आतापर्यंत ज्या पद्धतीने 17 वर्ष आम्हाला लळिंग टोलवरती सूट मिळाली होती, स्थानिक अगदी जे मोजके गाव आहे त्यांना पूर्णतः सूट आणि जे बाकी जिल्हावासी आहे त्यांना अंशतः सूट मिळत होती, ती सूट कायम असावी। आणि या टोल अंतर्गत जो पूर्ण रोड येतो त्या रोडावरती विविध कामं सुरू आहे, पुलांचे कामं सुरू आहे। ते कामं सुरू असताना आणि BOT तत्वावरती टोल संपलेला असताना, तर कामं सुरू असताना अशा वेळेला त्यांनी टोल संकलन का करावे? ते संकलन आता सध्या पूर्ण बंद केलेले असायला हवे, ही सर्वांची आमची मागणी आहे।